नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाची आता पार पडलेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद पार पडली आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण निवडणुकी संदर्भातली घोषणा करण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या त्या निवडणुकांचा आता बिगुल वाजल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आता पार पडली आणि यामध्ये नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। आता हा कार्यक्रम कशा स्वरूपात असणार आहे? मुळामध्ये एकीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे दुबार मतदार आणि मतदान यादीमधील घोळ निवडणूक यानंतर मतदार यादीतील घोळ सुधारून त्यानंतरच निवडणूक घ्याव्या अशी मागणी विरोधकांनी केली होती आणि त्या संदर्भातल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट सुद्धा घेतली होती आणि यानंतर त्यांना पत्र सुद्धा दिलं होतं। त्यांच्यासमोर मागण्या सुद्धा ठेवल्या होत्या आणि आता साधारणतः त्या मागणीचं काय झालं, बैठका ज्या पार पडल्या होत्या त्यानंतर एकंदरीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे या सगळ्याची माहिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता सुरुवातीला आपण निवडणूक जी नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुकीचा कार्यक्रम कशा स्वरूपातला असणार आहे, कशा निवडणूक होणार त्यानुसार आपण पाहतोय नामनिर्देशक दाखल करण्यास सुरुवात म्हणजे अर्ज दाखल करण्याची तारीख ही 10 नोव्हेंबर असणार आहे। 10 नोव्हेंबर 2025 यानंतर नामनिर्देशक पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत म्हणजे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 17 नोव्हेंबर असणार आहे। नामनिर्देशक पत्रांची छाननी म्हणजे अर्ज यानंतर आपण पाहायला गेलं तर नामनिर्देशक पत्र ज्याची अपील नसलेल्या ठिकाणी माघारी घेण्याची अंतिम मुदत जी आहे ती 21 नोव्हेंबर ही असणार आहे। अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशक पत्र माघारीची अंतिम मुदत ही 25 नोव्हेंबर असणार आहे। मतदानाचा दिवस हा 2 डिसेंबर असणार आहे तर मतमोजणीचा दिवस हा 3 डिसेंबर असणार आहे। म्हणजे 2 तारखेला 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी म्हणजे निकाल जाहीर होणार आहे। निश्चितच या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आता चर्चा आहे ती म्हणजे एकूण हे 53 लाख तर ज्या प्रकारे आपण पाहतोय पुरुष मतदार या निवडणुकीसाठी 53,79,931 असणार आहेत। महिला मतदार या 53,22,870 असणार आहेत। इतर मतदार हे 775। एकूण मतदार संख्या ही 1,01,07,03,576 इतकी असणार आहे। साधारणतः आपण पाहायला गेलं तर यामध्ये एकूण मतदान केंद्र हे सुमारे 13,355 इतके असणार आहेत। एकूण जागा आणि आरक्षित जागा किती असणार आहेत त्या पाहत आहोत आपण। निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा या 246 आहेत। निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती साधारणतः आपण पाहायला गेलं तर एकंदरीत एकूण जागा आणि आरक्षित जागेचा जागा पाहिल्या तर निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा या 246 आहेत। निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती या 42 आहेत। एकूण प्रभाग हे 3,820 आहेत। एकूण जागा या 6,859 आहेत। महिलांसाठी जागा या 3,492 असणार आहेत। अनुसूचित जातींसाठी जागा या 895 असणार आहेत। अनुसूचित जमातींसाठी जागा या 338 असणार आहेत। नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तर आपण पाहतोय या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायतीची जिल्हा व विभागनीय संख्या पालघर येथे 4, रायगड येथे 10, रत्नागिरी येथे 7, सिंधुदुर्ग येथे 4 आणि ठाणे येथे 2, कोकण विभाग एकूण 27, अहिल्यानगर 12, धुळे 4, जळगाव 18, नंदुरबार 4, नाशिक 11, नाशिक विभाग एकूण 49 तर कोल्हापूर 13, पुणे 17, सांगली 8, सातारा 10, सोलापूर 12, पुणे विभाग एकूण 60 तर छत्रपती संभाजीनगर 7, बीड 6, धाराशिव 8, हिंगोली 3, जालना 3, लातूर 5, नांदेड 13, परभणी 7, छत्रपती संभाजीनगर एकूण 52, अमरावती 12, अकोला 6, बुलढाणा 11, वाशिम 5, यवतमाळ 11, अमरावती विभाग एकूण 45, भंडारा 4, चंद्रपूर 11, गडचिरोली 3, गोंदिया नागपूर विभाग एकूण पाहायला गेलं तर 55 अशा प्रकारे साधारणतः आपण पाहायला गेलं तर नगर परिषद नगरपंचायतींची जिल्हा व विभागनीय संख्या आपण आता पाहिलेली आहे। निवडणूक जागा आणि आरक्षित जागा किती असतात त्या सुद्धा पाहिल्या। एकूण मतदार व मतदान केंद्र किती असतात ते सुद्धा पाहिलं। महत्वाच्या तारखा म्हणजे निवडणुकीची तारखाची घोषणा जी झालेली आहे ती कशा प्रकारे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता
नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत। यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर दुबार मतदारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या मतदार यादीमध्ये दुबार मतदारावरून जे राज्यामध्ये सध्या राजकारण पेटलेलं आहे, विरोधकांनी यामध्ये जो आवाज उठवलेला आहे त्यामध्ये आता डबल स्टार असणार आहे। ज्या पुढे दुबार मतदार आहेत त्यांच्या पुढे डबल स्टार असणार आहेत आणि ज्या ठिकाणी हे दुबार मतदार आढळणार आहेत त्यांच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाणार असल्याची घोषणा सुद्धा निवडणूक आयोगाकडून आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर विरोधकांचा प्रश्न आहे तो म्हणजे मतदार याद्या अद्याप सुधारलेल्या नसताना निवडणूक घेण्याची घाई का? मात्र निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीची घोषणा ही करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार 2 आणि 3 डिसेंबर ही तारीख निश्चित झालेली आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान असेल तर 3 डिसेंबर रोजी मतदानाची मोजणी असणार आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकंदरीत निश्चितच आता आपण दुबार मतदार जे आहेत त्या संदर्भातली माहिती ही समजून घेतलेली आहे। संभाव्य दुबार नावांसंदर्भात दक्षता आता नेमकं कशा प्रकारे यामध्ये दक्षता घेण्यात आलेली आहे ती आपण पाहणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असे चिन्ह नमूद करण्यात येते। असे मतदार कुठल्या तर निश्चितच आपण पाहायला गेलं तर दुबार मतदारासंदर्भामध्ये एक निर्णय जो घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे जे दुबार मतदार असणार आहेत त्यांच्या नावासमोर डबल टिक हे आपल्याला पाहायला मिळणार आहे।